गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आता वाजलेले आहेत 9 आणि माझा चहा वगैरे झाला मगाशी. तुम्हाला काल सांगत होतो पाऊस पडणार होता, बट काल पाऊस पडलाच नाही. सो तुम्हाला दाखवतो पूर्ण. आता सकाळी पहाटे पडला पाऊस आणि लाईट वगैरे काही नाही आहे घरात. मग दाखवतो तुम्हाला. हा बघा, पूर्ण पाऊस पडायला ओलं झालेलं आहे. झाडांना पण आज पाणी भेटलं चांगलं. खुश असेल ती झाडं. सो आता तर लाईट वगैरे काही नाही आहे. बघूया कधी येते लाईट. मला एक्वेरियम पण क्लीन करायचा होता. आता लाईट आल्याशिवाय तर करू शकत नाही, कारण त्यांना ऑक्सिजन पण पाहिजे मग. सो बघतो कसं काय, कधी लाईट येते तेव्हा क्लीन करायला स्टार्ट करतो. तुम्हाला दाखवतो तेव्हा मी क्लीन करणार. फायनली आता लाईट आली आणि आता ना मला हे आहे, तुम्हाला दाखवतो. मला क्लीन करायचं आहे. प्लांट ठेवला होता ना, ते थोडं याच्यात एक्स्ट्रा आणि वाढवूया. त्याचे खराब झालेलं तर काढून घेऊया आणि त्याच्यात आणखीन ऍड करूया मनी प्लांट. मग इकडे बघा, हा पण कचरा आहे तो काढून घेऊ. इकडे काय काय आहे ते क्लीन करून, हा लॅम्प आहे तो तिकडे ठेवूया. हा कॉर्नर सेट होणार मग. हे बघा, हा कॉर्नर मी पूर्ण क्लीन केला आणि लॅम्प असा ठेवलेला. आई मम्मी हाय म्हण. भेटूया लवकरच भेटूया आम्ही. थोड्या वेळात मी तुम्हाला भेटतो. बाबा घेऊन आलेले आहेत आंबे. ते मार्केटमध्ये गेलेला मानकुरात आंबे घेऊन आले. तुम्हाला दाखवतो. चांगले आहेत असे, लाईक पिकलेले जास्त नाही आहे, बट पिकणार थोड्या थोड्या मिनिंग 2-3 दिवसात पिकणार आहे ते. दाखवतो तुम्हाला. हे बघा, आंबे आणलेले आहेत. लाईक त्यांना वास पण खूप चांगला येतो. लाईक वास खूप मस्त आहे आंब्यांना. मग पूर्ण रूम मध्ये वास झालेला आहे याचा. गोव्यातले मानकुरात आंबे आहेत ते. आणि आय थिंक ते सांगत होते की 150 रुपये डझन काहीतरी पडले होते त्यांना. सो ते आंबे घेतलेले आहेत. आणि आजचा मेनू आहे. आज रविवार आहे. सो आई काय दाखवणार तुम्हाला रेसिपी तुमच्यासोबत शेअर करतो नंतर. सो क्लायमेट लाईक क्लाउडी आहे गोव्यात, कारण पाऊस पडलेला आहे आता आणि ऊन काहीच निघालेलं नाही आहे. मला झाडांचं पण करायचं होतं, बट ते पण नाही भेटणार आज. बघूया कसं काय होतं. रोज तुम्हाला सांगतो झाडांचं आज मी करणार, बट मग होतच नाही आहे. सो जेव्हा पण करणार तेव्हा मी तुम्हाला दाखवतो ती. हो, आज रविवार आहे आणि पूर्ण क्लायमेट क्लाउडी आहे. पूर्ण क्लायमेट क्लाउडी आहे. बघूया कसं काय होतं. आणि तुमच्याशी मला आई काय रेसिपी शेअर करणार तर तुम्हाला नक्कीच दाखवणार मी. मम्मी किती आहेत काय करतली? तो तारले आणि एक बांगडा आहे आय गेस, तो फ्राय करणार. त्याची रेसिपी तुम्हाला दाखवतो आज. आणि गोव्याची पद्धत म्हणते ती बघा. यतीश पण आलेला. यतीश रात्रीपासून इकडे नाही आहे. सकाळच्या आणि त्यांना आत्ता यायला चहा बिन घेतले. जेलो चाय मध्ये किती खाल्लंय? कढी आणि पाव. कसली कढी? गोबऱ्याची कढी. सो यतीश आता आलेला आहे. आणि आता वाजलेले आहेत 11 वाजत आलेले आहेत. ऊन काहीच नाही आहे. काल पाऊस पडल्यामुळे सगळं वातावरण थंड थंड झालेलं आहे आणि गरमी होत नाही आहे. एक्वेरियम क्लीन करपाचं हां तू येतलो मग करूया मरा. हे बघा, पूर्ण एक्वेरियमचं पाणी सगळं, एक्वेरियमचं पाणी पूर्ण खराब. आणि आता 3च राहिले आहे. 7, 4, 5 होते ते, आता 3 राहिलेले आहे. सो पूर्ण क्लीन करून घेऊया आज एक्वेरियम. वगैरे काहीच नाही आहे. तुम्हाला दाखवतो बाहेर कसं काय आहे. ऊन नाहीच आहे. पूर्ण क्लायमेट क्लाउडी क्लाउडी झालेलं आहे. मी ना खूप दिवस झालेला आहे. भगवद्गीता वाचायला सुरुवात केलेली आहे. ॲटलिस्ट दिवसाला 10 पेजेस मी वाचतो. आणि लाईक त्याच्याने ना डोक्यावरती खूप असा लाईक पॉझिटिव्ह परिणाम होतो. सो त्यामुळे मी तुम्हाला पण सजेस्ट करणार, जर तुमच्याकडे नाही आहे तर तुम्ही घ्या भगवद्गीताचं बुक आणि ते वाचायला सुरुवात करा. भगवद्गीता पण चालेल आणि माझ्याकडे ना दाखवतो तुम्हाला रामायण पण आहे. रामायण, सो तुम्ही रामायण पण वाचू शकता. वाल्मिकी कृतचं आहे. श्री वाल्मिकी कृत रामायण, भगवान श्री रामचंद्रांची कथा. सो हे पण तुम्ही वाचू शकता.
तुम्हाला कुठलं वाचायचं ते तुम्ही वाचू शकता. लाईक चांगलं आहे, लाईक तुमचं ना पॉझिटिव्ह माइंड राहतं रोज. अशा प्रकारचं आहे भगवद्गीता जशी आहे तशी म्हणून. हे बघा, हे बुक. सो तुम्ही पण वाचायला लागा. सो आता भगवद्गीता वगैरे वाचून माझी झाली आहे 10 पेजेस. सो आता पुढचा दिवस कसं काय होणार ते तुम्हाला दाखवतो, व्हिडिओमध्ये दिसणार तुम्हाला. ॲक्वेरियम क्लीन करायचं आहे, जसं तुम्हाला मगाशी मी सांगितलेलं आहे. तो यतीशला घेऊन मी ॲक्वेरियम क्लीन करणार. आणि आज सगळं पावसाचं वातावरण आहे. हे बघा, मुसकं येतात ती, लाईक पावसाच्या वेळी येतात ना, ती मुसं आलेली आहेत. लाईक क्लायमेट खूप चांगलं आहे, गरमी नाही होत आज, लाईक कोल्ड क्लायमेट. आणि चला जाऊया आम्ही, पुढचा काय प्लॅन आहे तो करूया आपण. चला बघूया आई काय करते. आई नाही आहे, तरी बाहेर गेली असेल. मी बघा आली. किती करता गे कपडे? खूप बाहेर घालता? बाहेर घालता. सो आई कपडे वाळत टाकायला गेली होती, ते बाकीचे राहिलेले ते वाळत घालून घेणार. आणि आता एक्झॅक्ट 12 वाजत आलेले आहे. सो आता रेसिपी सुरू करणार. लाईक माशाची फ्रायची रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला आज. सो दाखवतो तुम्हाला. आणि आज आय गेस चिकन आहे ना, ते तुम्हाला ऑलरेडी रेसिपी दाखवलेली आहे. आय गेस आम्ही चिकन केलेलं आहे, त्याची रेसिपी ऑलरेडी तुम्हाला दाखवलेली आहे लास्ट टाईमला. सो हे बघा, सिम्पल असते आमची गोवा स्टाईल्समध्ये रेसिपी. सो तुम्हाला ती ऑलरेडी यूट्यूबवरती शेअर केली, तुम्ही बघितलं नसेल तर तो व्हिडिओ नक्की बघा. सो आता आई तुम्हाला लाईक तारले कसे फ्राय करायचे ते दाखवते. सो त्याच्यामध्ये काय काय टाकणार ते तुम्हाला आई दाखवणार आहे. सो ते बघून घेऊया. तारले चांगली क्लीन करून घेतले. आता त्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे. माझ्यासाठी एक बांगडा घेतलेला आहे तिने फ्राय करण्यासाठी, कारण मला तारले जास्त नाही आवडत. सो त्यामुळे त्याच्यात मीठ घालून घेतलेलं आहे चवीपुरतं. ही बघा आई. सो आता मिरची पावडर घालून घेत आहे. एक चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, आणि किती घालतले. सो लिंबू घालून घ्यायचं आणि अद्रक लसूणाची पेस्ट. हा बघा लिंबू घेतलेला आहे, तो पिळून घेणार आहे. बंद कर. ही चांगली याला उकळी आलेली आहे बघा. सो आता आल्या लसूणाची पेस्ट घालून घेत आहे. आमची घरात बनवलेली संपलेली आहे, त्याच्यामुळे मार्केटमधली घालतो आपण. सो आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. चांगलं मॅरिनेट करून ठेवायचं आहे आपल्याला ॲटलिस्ट अर्धा तास. आणि त्याच्यानंतर आपण फ्राय करून घेणार. मॅरिनेट करून ठेवणार आई बघा आहे. मॅरिनेट करून ठेवणार आणि त्याच्यानंतर अर्ध्या तासात फ्राय करणार. तुम्हाला दाखवतो नंतर. तर पाऊस पडलेला आहे आज, लाईक चांगला पाऊस पडला. सो मला असं मनात येतं की एक पोयम लिहूया म्हणून. सो मी एक पोयम लिहितो, पोयम लाईक मराठीमध्ये तुमच्याशी शेअर करणार. सो मी लिहायला बसतो आता पोयम. माझ्या डोक्यात थोडे विचार आलेले आहे, सो ते तुमच्याशी शेअर करतो आणि दाखवतो तुम्हाला काय लाईक माझी पोयम कशी बनणार आहे. मग तुम्ही सांगा मला. तर मी आत्ता लिहायला स्टार्ट करतो लाईक पोयम. लाईक विषय असा आहे की पावसाचा जो एक थेंब असतो ना, त्याच्यावरती मी लिहितो पोयम. सो लिहायला स्टार्ट करतो. सो मी पूर्ण करतो, लिहून पूर्ण करतो, कारण नाही तर खूप मोठा व्हिडिओ होणार. सो मी पूर्ण करतो आणि तुम्हाला वाचून दाखवतो कशी काय लिहिलेली आहे. सो मी आता कविता पूर्ण केली, ती तुम्हाला वाचून दाखवतो. पावसाचा एक थेंब आकाशातून अलगद निघाला.
पावसाचा एक थेंब आकाशातून अलगद निघाला, ढगांच्या कुशीतून सुटून जमिनीच्या मिठीत येण्यासाठी धावला. ढगांच्या कुशीतून सुटून जमिनी सो मी लिहिलेली आहे कविता, आता तुम्हाला ती वाचून दाखवतो. पावसाचा एक थेंब. पावसाचा एक थेंब आकाशातून अलगद निघाला, ढगांच्या कुशीतून सुटून जमिनीच्या मिठीत येण्यासाठी धावला. ढगांच्या कुशीतून सुटून जमिनीच्या मिठीत येण्यासाठी धावला. तो पडत होता शांतपणे, पण मनात त्याच्या हजारो भावना होत्या. तो पडत होता शांतपणे, पण मनात त्याच्या हजारो भावना होत्या. मी कुणासाठी, कुणाला स्पर्श करणार, हा प्रश्न त्यालाही पडला होता. मी कुणासाठी, कुणाला स्पर्श करणार, हा प्रश्न त्यालाही पडला होता. मग जेव्हा त्याने जमिनीला स्पर्श केला, जेव्हा मातीने सुगंध बनून त्याचं स्वागत केलं, त्या एका क्षणात आकाश आणि धरतीचं अंतर मिटलं. त्या एका क्षणात आकाश आणि धरतीचं अंतर मिटलं. एक छोटासा थेंब, एक छोटासा थेंब पूर्ण निसर्गाचा प्रेम बनून बरसला. एक छोटासा थेंब पूर्ण निसर्गाचं प्रेम बनून बरसलं. तो थेंब जरी लहान होता, तो थेंब जरी लहान होता, तरी त्याच्या स्पर्शाने कोरड्या मनांनाही ओलावा मिळाला. पाऊस म्हणजे फक्त पाणी नसतं. पाऊस म्हणजे फक्त पाणी नसतं, ते आकाशाने धरतीला लिहिलेलं एक प्रेमपत्र असतं. ते आकाशाने धरतीला लिहिलेलं एक प्रेमपत्र असतं. सो ही कविता तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला अशाच माझ्या ब्लॉगमध्ये कविता बघायला आवडेल तर मला नक्की सांगा. मी लिहिणार आणि तुमच्यासोबत शेअर पण आहे. ते फ्राय करून घेणार आहे, तुम्हाला दाखवतो. तिने तवा वगैरे ठेवलेला आहे तापण्यासाठी, दाखवतो. तवा ठेवलेला आहे तापण्यासाठी आणि ही बघा आहे. तो आता तव्यावरती तेल घालून घेत आहे. ऑलमोस्ट तापलेलंच आहे ते. आता आई लाईक हे तारले आहे ना, त्यांना रव्यामध्ये कोटिंग करून घेणं. खूप वडले अनुगे तारले. हे खायला चांगले मस्त लागतात, टेस्टी. लाईक त्यांना काटे पण असतात थोडे. गॅस बारीक कर. सो हे बघा, आता यांना पूर्ण दोन्ही बाजूने आता आपल्याला भाजून घ्यायचं. आता तेल घालून घेत आहे. चांगले एका बाजूने भाजलं की ती दुसऱ्या बाजूने परतायचं. मग तुम्ही लिंबू टाकतात त्याच्या ऐवजी आगळ पण टाकू शकतात. आगळ ते पण चांगलं. हो, लाईट गेली होती, आता आली लाईट. पण पावसात असंच असतं खूप, त्याला एक लाईट जाते येते जाते येते, कंटाळा. कपडे शिजतात टाकलेले असतात म्हणे. हे बघा, आता आपल्याला दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायचं.
झाले म्हणजे हे बघा, दोन्ही बाजूनी चांगल्या प्रकारे फ्राय करा. आता थोड्या वेळात आपण जेवण करून घेणार. कुरी तसे ताल्ले फ्राय करून झालेले आहे आपले. आणि माझ्यासाठी एक बांगडा केलेला आहे फ्राय. आईने कुरकुरीत बांगडे फ्राय आणि तारले. लाईक तारले खूप आहे, बांगडे एकच आहे. माझ्यासाठी केलं आहे, ती तारले खाणार. आणि बाबा आज नाही आहे घरी, सो सावंतवाडीला गेलेला आहे. सो ही बघा आईच्या हातची तारले फ्रायची रेसिपी. तारले वगैरे फ्राय झालेले आहे. आपण थोड्या वेळात जेवण करून घेणार. आम्ही ॲक्वेरियम क्लीन करूया आज मला. आता नो मागीर जेवण बी ना कसा पण ॲक्वेरियम क्लीन करून घेतो. त्याने केला बी कॉर्नफ्लावर बिवर घालून आपणच केला. हा बघा, तुका सगळं कळता. हा मॅगी बिन कळता. मॅगी करूया आम्ही एक दिवसा. बघितलेलं नसेल कालचा ब्लॉग तर जाऊन बघा, नक्की तुम्हाला आवडेल. मम्मी जेवूया मग. एक झाले येते शेतलं झोपा. चल चल बिगिन येऊ. सो आम्ही जेवून घेतो. तुम्ही व्हिडिओ बघितलेला नसेल कालचा तर आज पहा तुम्ही व्हिडिओ बघून घ्या. सो आता आई वाढायला गेलेली आहे, सो मी जेवून घेणार. आम्ही टी व्हीवरती आमचेच ब्लॉग बघतो. आज संडे आहे, सो संडेसाठी काय काय जेवण बनवलेलं आहे ते तुम्हाला दाखवतो. सो दाखवतो तुम्हाला. आई मला वाढायला घेणार. आता काय काय बनवलेलं आहे ते तुम्हाला दाखवतो. वाटतं म्हणजे भात आहे, भात वाढते. सो चिकन केलेलं आहे. पाणी खराब झालेलं आहे, त्याच्यातलं सगळं पाणी खराब झालं. स्वतःही क्लीन करून द्यायचं आहे. आई पण आहे, मला हेल्प करणार. तो याची प्रोसेस टाकायचं. बांगडा फ्राय. सो कढी आहे आणि सॅलड. आजचा हा असा बेत आहे. वाढून वगैरे दिलेलं सगळं जेवून घेऊया. जेवतो आणि दाखवतो तुम्हाला काय आहे. ऑलमोस्ट तुम्हाला दाखवलेलं आहे, बट बघा. आंबा आहे, बांगडा फ्राय आहे, सॅलड आहे, कढी आहे, चिकन केलेलं आहे आणि राईस. घ्यायला विसरलो होतो, तो लिंबू पण आणला. सो आता चला जेवून घेतो मी आणि नंतर भेटतो तुम्हाला. सो आता जेवण वगैरे करून झालेलं आहे. आम्ही थोडं रेस्ट करणार. तुम्हाला नंतर भेटतो मी. बघा आईचं पण जेवण झालेलं आहे. आईचं जेवण झालेलं आहे आणि आम्ही आता यूट्यूबवरती व्हिडिओ बघतो. मी आणि यतुष गणपतीचे लाईक व्हिडिओज आहे ते बघतो आता, कारण लगेचच गणपती येणार आहे. ते हमरापूरचे गणपती दाखवतात. सो ते चालू आहे. सो त्याच्यानंतर मी थोडा वेळ झोपणार आणि नंतर तुम्हाला भेटतो. और इधर एक कलर तो सुरेखा आर्ट और स्टिकर डिटेलिंग देखिए. और ये सारे गाईज चांगली झोप लागली होती आणि लाईट गेली पूर्ण. छान झोपलो होतो. गाईज आता वाजलेले आहे 4:30 आहे आणि मगाशी लाईटच गेली आणि माझी झोप पण उडाली. सो आता चहा वगैरे घेणार आणि दाखवतो तुम्हाला. मगाशी झोपलो वगैरे आणि लाईक चांगली झोप लागली, बट 3 की 3:30 वाजता काहीतरी लाईटच गेले, त्यामुळे लाईक झोप नाही लागली. परत जो उठलो मी
आणि आता 4:30 वाजले. 4:30 वाजले सो आता आई गेली आहे चहा बनवायला. सो चहा घेणार थोड्या वेळात आणि नंतर मला बाहेर जायचं आहे थोडं. बाहेर जाऊन येणार थोडं मंदिरामध्ये जाणार थोडं आणि मग येणार घरी. सो आता आईने चहा आणून दिली आहे ती घेतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कॉमेंट करा आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आहात तर सबस्क्राईब करायला विसरू नका.